युद्ध पातळीवर चालू आहे। एनडीआरएफ एसडीआरएफच्या टीम तिथं गेलेले आहेत। बोटीनं आपण काढतोय। आता जायकवाडीमधनं पण 1,00,000 क्युसेसपेक्षा जास्त पाणी सोडलंय। माजलगावमधनं पण 1,00,000 क्युसेसपेक्षा जास्त पाणी सुटलंय आणि त्याच्यामुळं असणारं सगळं गोदावरी नदीचं फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी, शिवाय ह्या धरणांचं पाणी, शिवाय त्याला मिळणाऱ्या सिंदफणा नद्या, त्याच्या बाकीच्या उपनद्या ह्यांचं पाणी, त्याच्यावर तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत। काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे। परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतोय। जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतोय। अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची एकंदरीत पातळी कमी कशी होईल